अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी आम्ही हा संदेश भरपूर आशीर्वादांनी घेऊन आलो आहे. या संदेशातून विशेष गोष्टी आणलेल्या आहेत. बाळा, तुझं भलं होईल म्हणून तू आता अजिबात काळजी करू नकोस. हे ब्रह्मांड नायक तुझ्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही तुला योग्य ती दिशा दाखवायला आलो आहे. त्या मार्गावर न्यायला आलो आहे आणि तू स्वतःच तो मार्ग निवडलेला आहे. तो म्हणजे सत्कर्माचा, भक्तीचा आणि माणुसकीचा. तो मार्ग आता तू निवडलेला असल्यामुळे इथून पुढे तुझा भाग्योदय सुरू झालेला आहे. बाळा, तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्णत्वास आता येणार आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या सुखाच्या दुःखाच्या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्यासोबत होतो आहे आणि सदैव राहणार. हे कायम लक्षात असू दे. कारण बाळा, आमचा तू परमप्रिय भक्त असल्यामुळे आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश ऐकल्यापासूनच तुझ्या जीवनामध्ये सर्व काही शुभ बातम्या येणार आहे. तुझ्या जीवनात सर्व काही आतापासून शुभ आणि शुभच घडणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुझ्यासमोर असे शुभ संदेश येत असतील तर त्यांना अजिबात पाहून दुर्लक्ष करू नकोस. कारण त्यातूनच तुला खूप काही शुभ संकेतसुद्धा प्राप्त होतील आणि त्यानुसारच तू तुझ्या मार्गावर देखील चालत राहशील. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहिती आहे तू जो मार्ग निवडलेला आहे तो योग्य मार्ग आहे. तो म्हणजे सत्कर्माचा. कारण बाळा, गेल्या काही दिवसापासून तू सर्वच सत्कर्म करतो आहेस. बाळा, जर तू आमच्या सानिध्यात आलेला आहेस तर तुला चांगलेच कार्य करण्याची बुद्धी आम्ही तुला देतो. ते कार्य आम्हीच तुझ्याजवळून करून घेतो आणि आम्ही तुझ्या सोबत असतो म्हणूनच तू ते कार्य करू शकतो आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुला आमचे नामस्मरण करावेसे वाटते तेव्हा बाळा, आम्ही तुला आज्ञा करतो. परमेश्वर तुला अशी आज्ञा करते की बाळा, आता तू सत्कर्माचे काम हाती घे आणि बाळा, ते तू मनापासून करतो आहेस, आम्हाला माहिती आहे. तेव्हा बाळा, आम्हीच तुला आज्ञा करतो की आजपासून तू सत्कर्माचे कार्य कर. त्याचप्रमाणे आमचे नामस्मरण देखील कर. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू तारक मंत्र रोज पठण करतो आहेस, आम्हाला माहिती आहे. परंतु बाळा, तारक मंत्र तू जितक्या नित्य नियमाने आणि मनापासून म्हणशील आणि त्यासोबतच त्याचे तीर्थ म्हणून ग्रहण करशील तेव्हापासूनच तुझ्यामध्ये एक दैविक शक्ती जागृत होईल आणि तुला एक चांगल्या गोष्टी तुझ्यामध्ये येतील आणि तुला प्रत्येक गोष्टीला इच्छाशक्ती निर्माण होईल. कारण बाळा, तारक मंत्रामध्ये खूप शक्ती आहे आणि ती शक्ती जर तू तीर्थाच्या स्वरूपात ग्रहण करशील तर तुझ्यामध्ये सुद्धा सकारात्मक शक्ती निर्माण होईल आणि बाळा, तुझ्या परिवाराला देखील त्या तीर्थाचे ग्रहण करून दे. म्हणजेच ते सुद्धा सत्कर्म करायला तयार होतील आणि त्यांच्यामध्ये सुद्धा दैविक ऊर्जा निर्माण होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तारक मंत्र जर तू म्हणत असशील तर तू तुझ्या जीवनातील प्रत्येक त्रासातून मुक्त होशील. बाळा, जशी जशी तारक मंत्राचा जप वाढू लागतो तसं तसं तुझा जीवनातील त्रास हा
हळूहळू कमी होतो. बाळा, तारक मंत्रामध्ये खूप दिव्य शक्ती आहे आणि ती शक्ती तुला मिळवायची आहे आणि त्यानुसारच तुझ्या जीवनातील तुला अडचणी आणि त्रास कमी होताना दिसून येतील. बाळा, तुझी निवड आम्ही केली आहे, कारण बाळा तू मनापासून तारक मंत्र म्हणतो आहेस, तारक मंत्राचा जाप करतो आहेस, आमचे नामस्मरण करतो आहेस. बाळा, जो आमचा भक्त आम्हाला मनापासून हाक मारतो, आम्ही त्याच्या सर्व संकटांमध्ये, सर्व अडचणींमध्ये, त्याला होणाऱ्या त्रासामध्ये आम्ही त्याला दूर करतो आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करतो. त्याची साथ देतो. त्याच्या जीवनातील त्या सर्व गोष्टी ज्याच्यामुळे त्याला दुःख होते आहे, त्रास होते आहे, त्या आम्ही बाजूला करण्यास आम्ही त्याची स्वतः मदत करतो. म्हणून बाळा, तू निश्चिंत हो. हे स्वामी तुझ्यासोबत आहे. तुला सदैव प्रत्येक दुःखातून, अडचणीतून, त्रासातून, तू असलेल्या संकटात तुला बाहेर काढतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आम्हाला माहिती आहे की आमच्या भक्ताला जाणीव झाली आहे की कधीतरी त्याला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे, याची जाणीव त्याला झाली आहे. आणि बाळा, तू सुद्धा म्हणतो आहेस की तू तुझ्या आसपासच्या माणसांची जशी जमेल तशी मदत करणार आहेस आणि ते बाळा तुझ्यासाठी योग्यच होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुझ्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच उरलेले नाही असं वाटत असेल तर बाळा, तुझ्या चेहऱ्यावर एक छान स्मितहास्य असू दे, कारण बाळा, कोणत्याही वस्तूपेक्षा मौल्यवान गोष्ट ही नाही. जर तू समोरच्या व्यक्तीकडे बघून हसशील तर त्याला सुद्धा आनंद होईल आणि त्याला काहीच द्यायचे नाही आहे. तुझा हसरा चेहरा बघून त्याला सुद्धा आनंद होईल. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही नेहमी प्रत्येक भक्ताला सांगत असतो की बाळा, तुझ्या अडचणीच्या वेळी तुझा सर्वात चांगला आधार म्हणजे तुझ्यावर असलेला तुझा स्वतःचा आत्मविश्वास. बाळा, आणि आमच्यावर असलेला तुझा विश्वास हा तुला नेहमी कामात येईल. बाळा, तुझा आत्मविश्वास तुलाच हळूच कानात सांगून जाईल की होय, आता सर्व काही चांगले होईल. आणि बाळा, या स्वामींचा तुझ्यावर, तुझ्या पाठीवर हात असल्यामुळे बाळा, खरंच सर्वच काही चांगले होईल. तू निश्चिंत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनामध्ये अंदाज चुकीचा असू शकतो, परंतु जीवनातील अनुभव कधीही चुकीचे असू शकत नाही. कारण अंदाज ही तुझ्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव हे तुझ्या जीवनातील शिक्षण आहे. त्यातूनच तू प्रत्येक गोष्ट शिकत जातो आणि जीवनातील अनुभवामुळेच माणूस कसे जगायचे आणि कसे समाजामध्ये वावरायचे हे शिकत असतो. स्वामी म्हणतात, बाळा, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीने होते. आणि बाळा, जर नशीब अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी अशक्य गोष्टीने होते. आणि अशक्य गोष्टीलाही शक्य करणारे आम्ही आहोत, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, परमेश्वराने माणसाला 2 हात दिले आहेत. ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाही, तर एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी दिलेले आहे. नुसतं घेत राहिल्याने एकूणच बाळा असमतोलपणा निर्माण होईल. बाळा, मानवी जीवनातील प्रत्येक गोष्ट कारणीभूत ठरते. कारण जर तू चांगले कर्म करशील तर तुझे जीवन सफल ठरल्या जाईल. म्हणून बाळा, देवाणघेवाण ही परमेश्वरानेच सुरू केली आहे. कारण आपण जे देऊ
तेच आपल्यापर्यंत परत येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.